ऑफ जॉमेट्री हा जो आपला सेकंड नंबरचा टॉपिक आहे की नाही, त्यामध्ये प्रॅक्टिस सेट आपला कंप्लीट झालाय. पहिला कोणता प्रॅक्टिस सेट होता? 1.1. आता याच्यामध्ये जो बेसिक कन्सेप्ट आहे त्यात पहिली बेसिक कन्सेप्ट दिली त्यांनी लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट. आता बघा लाईन सेगमेंट म्हणजे काय असतं? ज्या सेगमेंटला आपण काय सांगू शकतो? परफेक्ट मेजरमेंट सांगू शकतो त्याची, आहे की नाही, त्याला आपण लाईन सेगमेंट असं म्हटलं जातं. लाईन आणि लाईन सेगमेंट दोन्हीमध्ये डिफरंट नाही. आता लाईन सेगमेंट म्हटलं की त्याची लेंथ आपण म्हणू शकतो समजा 5 सेंटीमीटर. ही काय आहे? लाईन सेगमेंट आहे, ठीक आहे नाही. बघा लाईन सेगमेंट मध्ये द सेगमेंट ऑफ ए बी अँड लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. याला आपण लेंथ ऑफ ए बी पण म्हणू शकतो, आहे की नाही, ज्याची लेंथ परफेक्ट सांगता येते. लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू 5 सेंटीमीटर जसं, आहे की नाही. म्हणजे लाईन सेगमेंटला परफेक्ट मेजर असतात. लाईन जर म्हटलं तर काही लाईन याचं मेजर परफेक्ट सांगता येत नाही, इन्फिनिट असू शकते, आहे की नाही. परंतु लाईन सेगमेंट म्हणजे याचं मेजरमेंट जे आहे त्याची लेंथ जी आहे ती लेंथ आपण परफेक्ट सांगू शकतो, आहे की नाही. त्याला लाईन सेगमेंट असं म्हटलं जातं. किंवा द डिस्टन्स बिटवीन द एंड पॉइंट ऑफ 2 इज लेंथ ऑफ लाईन सेगमेंट. म्हणजे 2 पॉइंट मधलं डिस्टन्स जर बघितलं एखाद्या लाईन सेगमेंट मधलं, आहे की नाही, तर त्याला आपण द डिस्टन्स बिटवीन द एंड पॉइंट ऑफ सेगमेंट इज कॉल्ड द लेंथ ऑफ सेगमेंट. मग या सेगमेंटची लेंथ कशी म्हटलं जाते? द डिस्टन्स बिटवीन एंड पॉइंट ऑफ दी सेगमेंट. एंड पॉइंट ऑफ दी सेगमेंट इज कॉल्ड लेंथ ऑफ सेगमेंट. त्याला आपण लेंथ ऑफ सेगमेंट असं म्हणू शकतो, बरोबर आहे. म्हणजे त्या सेगमेंटची लेंथ ए बी, लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू 5, किंवा त्याला तुम्ही असंही म्हणू शकतात ए बी इज इक्वल टू 5. ए बी इज इक्वल टू 5 असं पण लिहिता येतं. म्हणजे या ठिकाणी लाईन सेगमेंट याला जसं आपण सेगमेंट कधी म्हणता येईल? ज्या वेळेस त्या लाईन सेगमेंट मधलं जे डिस्टन्स असतं ते तुम्ही परफेक्ट सांगू शकतात, त्याला आपण लाईन सेगमेंट असं म्हणतो, ठीक आहे. त्यानंतरचा जो दुसरी कन्सेप्ट आहे लाईन सेगमेंट झाल्यावर, दुसरी कन्सेप्ट आहे रे. दुसरी कन्सेप्ट काय आहे? रे. बघा आता रे काय असतो किंवा कशाला रे म्हटलं जात आहे? रे, रे म्हणजे त्याला आपण किरण म्हणतो मराठीमध्ये, की नाही. रे म्हणजे किरण. ए अँड बी आर 2 डिस्टिंक्ट पॉइंट. समजा या ठिकाणी रेची डायग्राम कशी असते माहिती आहे का? ही अशी एकच साईडला तो इन्फायनाइट असतो इकडं जाणारा. समजा ए बी हे एक पॉइंट आहे, परंतु हे इन्फायनाइट असं पुढं जात आहे. त्यामध्ये म्हटलं ए अँड बी आर 2 डिस्टिंक्ट पॉइंट. The union set of all point on segment AB and the point such that ABP is called ray AB. ray AB. किंवा तुम्ही असं जर म्हटला म्हणजे इन्फायनाइट पॉइंट आहे त्याचे पुढं पुढं जाणार आहे, की नाही, त्याला आपण असं म्हणू शकतो ए बी पी. इन्फायनाइट पॉइंट पुढं अजून पीच्या नंतर अजून पुढं असू शकतो. म्हणजे असे कुठपर्यंत असणार? इन्फायनाइट पॉइंट, पण एकाच साईडला तो क्लोज असणार आहे, की नाही. याला आपण काय म्हणतो? रे. मग याला रे ए पी असं पण म्हणता येतं, रे ए पी, बरोबर आहे. फक्त नाव लिहिण्यासाठी, रीडायज करण्यासाठी हे पॉईंट दिलेत. पॉईंट इथं संपलेत का? नाही, याच्या पुढं कंटिन्यू आहे, पीच्या पुढं बी कंटिन्यू आहे. म्हणजे इन्फायनाइट एका साईडला तो काय आहे? इन्फायनाइट असेल तर त्याला काय म्हटलं जातं? रे. म्हणजे त्याला मराठीमध्ये किरण असं म्हटलं जातं. रे म्हणजे एका साईडला तो बंदिस्त असतो आणि एका साईडला तो काय होतोय? इन्क्रीज, वाढत जातोय, त्याला रे म्हटलं जातंय. त्यानंतर आहे लाईन. तिसरा जो पॉइंट आहे किंवा बेसिक कन्सेप्ट म्हणता येईल त्याला, ते म्हणजे काय आहे? लाईन. 3 नंबर लाईन, त्याला मराठीमध्ये रेषा असं म्हटलं जाते, बरोबर. आता लाईन म्हटल्यावर काय होणार? लाईन अँड लाईन सेगमेंट दोन्हीत फरक आहे. लाईन अँड लाईन सेगमेंट. बघा द युनियन सेट ऑफ पॉइंट ऑन रे ए बी अँड अपोजिट रे ए बी इज कॉल्ड लाईन. The set of points of segment AB is subset of point line AB. आता या ठिकाणी तुम्हाला सेटच्या स्वरूपामध्ये सांगितलंय, पण या ठिकाणी जर लाईन म्हटलं तर या स्वरूपात लाईन असते. म्हणजे त्याला परफेक्ट मेजर असतंय का? नाही, इन्फायनाइट.
कुठपर्यंत पण जाऊ शकते, त्याला आपण काय म्हणतो, लाईन असं म्हणतो, बरोबर आहे. म्हणजे लाईन हे काय आहे ते कळलं. लाईन सेगमेंट हे लिमिटेड असतं, त्याला आपण परफेक्ट त्याची लेंथ सांगू शकतो. लाईनची लेंथ सांगता येते का, नाही. त्यानंतर आहे कॉन्ग्रंट सेगमेंट, चौथ्या नंबरचा जो आहे तो काय आहे, कॉन्ग्रंट सेगमेंट. कॉन्ग्रंट सेगमेंट. आता कॉन्ग्रंट सेगमेंट काय असतं बघा. इफ द लेंथ ऑफ टू सेगमेंट, इफ द लेंथ of two segment, the length of two segment is equal, segment is equal, the length of two segment is equal, then the two segment are congruent, then the two segment, then the two segment are congruent. Two segment are congruent म्हणजे काय असेल त्यांची लेंथ, जर काय असेल इक्वल असेल, ए बी पी क्यू हा 5 सेंटीमीटर आहे आणि हा पण 5 सेंटीमीटर असेल, तर टू सेगमेंट आर कॉन्ग्रंट. देअरफॉर सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट सेगमेंट पी क्यू. म्हणजे कधी कॉन्ग्रंट म्हणू शकतो, ज्या वेळेस दोन्ही सेगमेंटची लेंथ इक्वल असेल, त्याची लांबी इक्वल असेल, तर त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, कॉन्ग्रंट ऑफ सेगमेंट. म्हणजे टू सेगमेंट कॉन्ग्रंट होण्यासाठी काय इक्वल असावं लागतं, लेंथ ऑफ टू सेगमेंट इज इक्वल, लेंथ इक्वल असावं लागते, त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, टू सेगमेंट्स आर कॉन्ग्रंट. आता याच्यामध्ये तुम्हाला असं विचारलंय, सांगितलंय 5व्या नंबरचा जो दाखवलाय, प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रंट सेगमेंट. कॉन्ग्रंट किंवा प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रंट. कॉन्ग्रंट जे असतात त्याच्या 3 प्रॉपर्टीज आहेत बघा. काही कॉन्ग्रंट होत असेल, ट्रायंगल कॉन्ग्रंट होत असेल, त्यानंतर सेगमेंट कॉन्ग्रंट होत असेल, है की नाही, तर त्याच्या प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रंट सेगमेंट. प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रंट सेगमेंट. प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रंट सेगमेंट म्हणा किंवा दुसरा भाग जो असतो तो पण तुम्ही त्या ठिकाणी म्हणू शकता. बघा आता नंबर 1चा पहिला जो प्रॉपर्टीज आहे तो आहे रिफ्लेक्सिव्हिटी आहे. रिफ्लेक्स रिफ्लेक्सिव्हिटी. आता रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजे काय असतं, रिफ्लेक्स आपण म्हणतो परावर्तित होणे, ॲज इट इज जशाच तसा. समजा एक आहे सेगमेंट ए बी, सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट सेगमेंट. ए बी ला कॉन्ग्रंट कोणता होणार, सेगमेंट ए बीच किंवा सेगमेंट बी आहे. आता ए बी हा सेगमेंट आहे, ए बी ला कॉन्ग्रंट बी आहे, म्हणजे ॲज इट इज तो जशाच तसा, त्याला काय म्हटलं जाते, रिफ्लेक्सिव्हिटी. त्यानंतर सेकंड नंबर आहे बघा, सेकंड नंबर आहे सिमेट्री. प्रॉपर्टीज ऑफ सिमेट्री. याच्यामध्ये काय असतं, फॉर एक्झाम्पल सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट सेगमेंट पी क्यू. सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट आहे कोणाला, सेगमेंट पी क्यू ला. देन इफ सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट सेगमेंट पी क्यू, देन सेगमेंट पी क्यू कॉन्ग्रंट सेगमेंट ए बी. म्हणजे पहिला दुसऱ्याशी कॉन्ग्रंट असणे आणि पुन्हा आहे दुसरा पहिल्याशी कॉन्ग्रंट असणे. म्हणजे सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट सेगमेंट पी क्यू, देन सेगमेंट पी क्यू कॉन्ग्रंट सेगमेंट ए बी. म्हणजे ए बी जर पी क्यू ला कॉन्ग्रंट असेल तर पी क्यू कोणाला कॉन्ग्रंट असणार, ए बी ला. त्यानंतर तिसरा जो टाइप्स आहे तो आहे ट्रान्सिव्हिटी. तिसरा आहे ट्रान्सिव्हिटी. ट्रान्सिव्हिटी मध्ये काय असतं,
ट्रान्झिस्टिव्हिटी मध्ये 3 जर कॉन्ग्रंट असतील, बघा इथं काय म्हटलंय, सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट सेगमेंट पी क्यू, पुन्हा म्हटले सेगमेंट पी क्यू कॉन्ग्रंट सेगमेंट एल एम. म्हणजे पहिला दुसऱ्याशी कॉन्ग्रंट आहे, दुसरा तिसऱ्याशी कॉन्ग्रंट जर असेल तर डेफिनेट पहिला कोणाशी कॉन्ग्रंट असणार, तिसऱ्याशी कॉन्ग्रंट असणार. मग देअरफॉर सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट सेगमेंट कोणता, एल एम. म्हणजे ए बी कॉन्ग्रंट आहे पी क्यू शी, पी क्यू कॉन्ग्रंट आहे एल एम शी, तर मग डेफिनेट ए बी कॉन्ग्रंट असणार कोणासोबत, एल एम सोबत. म्हणजे पहिला कॉन्ग्रंट असेल दुसऱ्या सोबत, दुसरा तिसऱ्या सोबत असेल तर पहिला हा कोणाशी कॉन्ग्रंट असतो, तिसऱ्याशी. का तर हे तिन्ही सेगमेंट काय होतात, कॉन्ग्रंट होतात. म्हणजे कॉन्ग्रंटच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, हे की नाही, कॉन्ग्रंट सेगमेंटच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, आता हे कॉन्ग्रंट ऑफ सेगमेंटच नाही, कॉन्ग्रंट ऑफ ट्रायंगलच्या पण प्रॉपर्टीज होऊ शकतात. 3 प्रॉपर्टीज कोणत्या म्हटलं की तुमच्या लक्षात आलं पाहिजे, रिफ्लेक्सिव्हिटी, सिमेट्री अँड ट्रान्झिस्टिव्हिटी. म्हणजे या प्रॉपर्टीज कॉन्ग्रंटच्या आहेत. मग तो सेगमेंट असेल किंवा ट्रायंगल पण असेल. ट्रायंगल जरी कॉन्ग्रंट म्हटलं की कोणत्या प्रॉपर्टीज नुसार कॉन्ग्रंट आहे, तर रिफ्लेक्सिव्हिटी, सिमेट्री, ट्रान्झिस्टिव्हिटी हे की नाही, याच्यानुसार ते प्रॉपर्टीज नुसार तुम्ही काय करू शकताय, कॉन्ग्रंट दाखवू शकताय. ठीक आहे, हा झाला 5व्या नंबरचा. आता याच्यानंतर 6 नंबरचा जो आहे तो म्हणजे मिड पॉइंट. मिड पॉइंट, मिड पॉइंट म्हणजे काय, मध्यबिंदू ज्याला मराठीमध्ये म्हटलं जात आहे. मिड पॉइंट ऑफ सेगमेंट. मिड पॉइंट ऑफ सेगमेंट. सेगमेंटचा मिड पॉइंट बघायचा आपल्याला. बघा ज्यावेळेस तुम्हाला ए एम बी असं म्हटलं जाईल, बिटवीननेस जसं म्हटलं जातं, याचा अर्थ ए इथं आहे, इथं एम आहे आणि इथं बी, 2 पार्ट्स आर कॉन्ग्रंट. मिड पॉइंट. मिड पॉइंट मला सांगा, प्रत्येक सेगमेंटमध्ये किती मिड पॉइंट असतात, प्रत्येक सेगमेंटमध्ये 1 अँड ओनली 1 मिड पॉइंट, एकच मिड पॉइंट असतो प्रत्येक सेगमेंटमध्ये. बघा काय म्हटलंय, देन एम इज कॉल्ड द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट. याला काय म्हटलं जाईल बघा, जर ए एम कॉन्ग्रंट एम बी, जर ए एम कॉन्ग्रंट एम बी असेल, 2 पार्ट्स आर कॉन्ग्रंट, देन एम इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी. तर एम हा कोणाचा मिड पॉइंट आहे, ए बीचा मिड पॉइंट आहे. कधी मिड पॉइंट असणार, त्या पॉइंट पासून इकडचा पार्ट आणि इकडचा पार्ट जर इक्वल असेल, आहे की नाही, इक्वल असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो, मिड पॉइंट असं म्हणू शकतो. म्हणजे एम इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी. ए बीचा तो काय आहे, मिड पॉइंट आहे. आणि खाली एक नोट दिली बघा त्यांनी, एव्हरी सेगमेंट हॅज, एव्हरी सेगमेंट हॅज one and only one midpoint. Every segment has one and only one midpoint. म्हणजे प्रत्येक सेगमेंट मध्ये किती मिड पॉइंट असू शकतात, 1 and only one midpoint. एक आणि फक्त एकच काय असतो, मिड पॉइंट असतो, हे की नाही. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी किती जरी सेगमेंट दाखवले, 4 सेगमेंट काढले असतील, तर प्रत्येक सेगमेंटमध्ये हा मिड पॉइंट किती असतो, 1 and only one मिड पॉइंट. एक आणि फक्त एकच काय असतो, मिड पॉइंट असतो. त्यानंतर जर आपल्याला बघायचं आहे कंपॅरिझन ऑफ सेगमेंट. ठीक आहे, हे लिहिलं, हे लिहिलं नाही तरी चालतं, पण तुम्हाला परफेक्ट कळालं पाहिजे, पण कळण्यासाठी लिहिणं गरजेचंच आहे. पुढे नंतर पण तुम्हाला ते दिसलं पाहिजे ना, नंतर पाहायचं म्हटल्यावर, आहे की नाही. बघा कंपॅरिझन. कंपॅरिझन ऑफ सेगमेंट. मला सांगा कंपॅरिझन किती टाइप्स मध्ये केलं जातं रे. कंपॅरिझन 3 टाइप्स मध्ये असतं, एक लेस दॅन, एक मोर दॅन आणि एक काय असतं, इक्वल असतं.
आता दोन सेगमेंट आहेत, ही ए बी सेगमेंट आहे आणि हे पी क्यू सेगमेंट आहे. आता यामध्ये कोणती सेगमेंट मोठी वाटते आपल्याला? सेगमेंट ए बी इज लेस दॅन सेगमेंट पी क्यू, किंवा सेगमेंट पी क्यू इज मोर दॅन सेगमेंट ए बी. म्हणजे पी क्यू ही ए बी पेक्षा मोठी आहे किंवा ए बी ही पी क्यू पेक्षा लहान आहे. म्हणजे याला आपण कंपॅरिझन असं म्हटलं जातं आहे की नाही, कंपॅरिझन ऑफ सेगमेंट. ठीक आहे, कळलं. त्याच्यानंतरचा आहे परपेंडिक्युलर ऑफ सेगमेंट, परपेंडिक्युलर ऑफ सेगमेंट, परपेंडिक्युलर ऑफ सेगमेंट. सेगमेंटवर जो परपेंडिक्युलर असतो तो बघा, परपेंडिक्युलरिटी. परपेंडिक्युलरिटी ऑफ सेगमेंट म्हणजे सेगमेंटवर जर परपेंडिक्युलर असेल, बघा परपेंडिक्युलर म्हणजे तिथं 90 डिग्री तयार होतो, बरोबर आहे. या पद्धतीनं जो तुमचा परपेंडिक्युलर आहे तर याची काय आहे, परपेंडिक्युलर टू सेगमेंट. इफ अ लाईन कंटेनिंग टू सेगमेंट, टू रे ऑफ अ रे अँड सेगमेंट आर परपेंडिक्युलर टू ईच अदर, परपेंडिक्युलर टू ईच अदर. जर दोन्ही एकमेकाला काय असतील, परपेंडिक्युलर असतील. हा इकडे परपेंडिक्युलर, इकडे परपेंडिक्युलर, इकडे परपेंडिक्युलर, ठीक नाही. जे टू सेगमेंट्स आर परपेंडिक्युलर बाय ईच अदर, दोन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर असतील, परपेंडिक्युलर टू ईच अदर, देन द टू सेगमेंट टू रे or the segment and the ray are said to be perpendicular to each other. तर याला आपण perpendicular to each other असं म्हणू शकतो. म्हणजे PQ perpendicular to AB or AB is perpendicular to PQ. ते टू सेगमेंट्स परपेंडिक्युलर बाय each other, एकमेकाला ते काय आहेत, परपेंडिक्युलर आहेत. मग तुम्ही त्याला असं म्हणू शकता, सेगमेंट AB आहे परपेंडिक्युलर ऑन PQ, किंवा सेगमेंट PQ परपेंडिक्युलर ऑन सेगमेंट AB. म्हणजे AB परपेंडिक्युलर टू सेगमेंट PQ और सेगमेंट PQ परपेंडिक्युलर टू सेगमेंट AB. म्हणजे कोणताही सेगमेंट हा दोन्ही पैकी एकाला काय असू शकतंय, परपेंडिक्युलर असू शकतंय. ठीक आहे. त्यानंतरचा जो परपेंडिक्युलर ऑफ सेगमेंटच्या नंतरचा जो भाग आहे तो म्हणजे डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम लाईन. डिस्टन्स ऑफ पॉइंट हे झालं बघा. डिस्टन्स ऑफ पॉइंट distance of point from a line, from a line. डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम अ लाईन, लाईन पासून त्या पॉइंटचा डिस्टन्स किती असेल. एखादा लाईन सेगमेंट काढून घेऊ आपण, AB, त्यानंतर CD परपेंडिक्युलर आहे, perpendicular. CD segment CD perpendicular line AB and point D lie on the line AB, the length of CD. म्हणजे हा जो CD आहे तो परपेंडिक्युलर आहे कोणावर आहे बघा, CD परपेंडिक्युलर टू लाइन AB आहे. तो AB वर काय आहे, परपेंडिक्युलर आहे. आणि पुन्हा काय म्हटलंय, द पॉइंट D lies on the line AB. आणि D पॉइंट हा कोणत्यावर आहे, लाय AB वर आहे. Then the length of segment CD is called the distance of point C from line AB. आणि हे जे पॉइंट C चं जे डिस्टन्स आहे हे द डिस्टन्स ऑफ पॉइंट C from the line
ए बी हे जे डिस्टन्स आहे ते कोणापासून आहे, फ्रॉम ए बी पासूनचं आहे, बरोबर आहे. lie from AB. The point D is called the foot of the perpendicular length CA. Then the point C is the at distance of A from line AB. आणि जर समजा जर D पासून C चं जर मेजरमेंट किती असेल, A असेल, बरोबर आहे. म्हणजे D पासून C किती अंतरावर आहे, 5 सेंटीमीटर असेल. किती सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर. मग सी पॉईंटचं डिस्टन्स ए बी पासून किती असणार, म्हणजे लेंथ ऑफ सी डी ए इज इक्वल टू ती पण किती असणार, 5 सेंटीमीटरच. म्हणजे या सी पॉईंटचं इथून किती अंतर आहे, 5 सेंटीमीटर. मग डिस्टन्स ऑफ सी डी किंवा लेंथ ऑफ सी डी किती असणार, जेवढी हाईट असेल तेवढं त्याचं काय असणार आहे, डिस्टन्स त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे ते डिस्टन्स ऑफ पॉईंट फ्रॉम द लाईन पासून किती डिस्टन्स असणार आहे, जेवढं तुम्हाला देतात त्या ठिकाणी परपेंडिक्युलरचं अंतर दाखवलेलं असेल तेवढंच अंतर तुम्हाला त्या ठिकाणी काय असणार आहे, परपेंडिक्युलरचं पण दाखवलेलं असणार आहे. ठीक आहे. म्हणजे हे जी हाईट जेवढी असेल किंवा हे डिस्टन्स तेवढंच या लाईन सेगमेंट पासून पण ते असणार आहे. ठीक आहे. याच्यानंतरचा जो भाग दाखवलेला होता आपल्याला इथं तो या ठिकाणी कंप्लीट झाला, म्हणजे जे बेसिक दाखवलेले होते आपल्याला. ठीक आहे. आता याच्यानंतरचा जो आपल्याला दिलेला प्रॅक्टिस सेट आहे तो प्रॅक्टिस सेट बघावं लागेल. ठीक आहे. बघूया मग आता याच्यानंतरचा प्रॅक्टिस सेट. हे बेसिक कन्सेप्ट होत्या, आता बेसिक कन्सेप्ट घेऊ आपण, सॉरी प्रॅक्टिस सेट घेऊया. बेसिक कन्सेप्ट ऑफ जॉमेट्री या टॉपिकमधला जो सेकंड नंबरचा प्रॅक्टिस सेट आहे बघा. कोणता प्रॅक्टिस सेट, प्रॅक्टिस सेट प्रॅक्टिस सेट 1.2 हे की नाही. जो प्रॅक्टिस सेट तुम्हाला दिलेला आहे 1.2 तो प्रॅक्टिस सेट बघा. पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे त्याच्यामध्ये, जो आपल्याला पहिला क्वेश्चन दिला आहे त्यांनी एक टेबल दिलंय बघा. द फॉलोइंग टेबल शो इन द पॉइंट ऑन नंबर लाईन, हे की नाही. नंबर लाईनवर दिलेले आहे ते पॉइंट आहेत बघा. काय म्हटलंय, पॉइंट दिलाय आणि कोऑर्डिनेट दिलाय. The following table show point on number line. The coordinate decide whether the pair of segment given below the table are congruent or not. कोणता कॉन्ग्रंट आहे आणि कोणता कॉन्ग्रंट नाही ते आपल्याला विचारलंय. आता एक लक्षात ठेवा, सेगमेंट डी ई म्हणताय, बरोबर आहे की नाही, आणि सेगमेंट ए बी. मग आता यांचं डिस्टन्स तुम्हाला काढावं लागेल किंवा त्याची लेंथ काढावं लागेल, आणि लेंथ काढल्याच्या नंतरच आपण त्याला म्हणू शकतो की कोणते काय आहेत कॉन्ग्रंट आणि कोणते कॉन्ग्रंट नाहीत. आता एक लक्षात ठेवा, कॉन्ग्रंट कधी असतं, कॉन्ग्रंट प्रॉपर्टीज मध्ये बघितलंय. कॉन्ग्रंट सेगमेंट मध्ये असं म्हटलं जात आहे, इफ द लेंथ ऑफ टू सेगमेंट इज इक्वल. जर टू सेगमेंटची लेंथ इक्वल असेल देन टू सेगमेंट्स आर कॉन्ग्रंट, तरच ते काय असतात, दोन्ही कॉन्ग्रंट असतात. ठीक आहे. मग आपल्याला अगोदर काय करावं लागणार, सेगमेंटची लेंथ काढावं लागणार, हे की नाही. मग लेंथ काढताना काय केलं जात आहे की त्या ठिकाणी दोघांची जे डी पॉइंट आहेत त्या दोघांची सम केली जाते, त्यावेळेस आपल्याला दोघांची काय भेटणार, लेंथ. आता डी ई, बरोबर आहे की नाही. डी ई म्हटल्यावर डी आणि ई या दोघांची लेंथ काढण्यासाठी किंवा तुम्ही डिस्टन्स काढा, लेंथ म्हणजे डिस्टन्सच असतं, आहे की नाही. बघूया पहिला क्वेश्चन आहे बघा. प्रॅक्टिस सेट मधला पहिला क्वेश्चन दिलाय. डिसाइड वेदर द पॉइंट ऑफ सेगमेंट गिवन बिलो टेबल आर कॉन्ग्रंट ऑर नॉट. पहिल्यांदा क्वेश्चन लिहितो, पॉइंट इकडं आणि खाली आहे कोऑर्डिनेट. पॉइंट कोणते आहेत बघा, ए बी सी डी ई पॉइंट आहेत, ए बी सी डी ई. त्यांचे कोऑर्डिनेट आहेत -3, 5, 2, -3, 5, 2, 7 and 9. -7 आहे डीचा जो आहे तो -7. आता पहिला जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर फर्स्ट, तो त्यातला जो पहिला दिलाय तो काय म्हणतोय, सेगमेंट डीई अँड सेगमेंट
ए बी हे दोन्ही सेगमेंट कॉन्ग्रंट आहेत का म्हणताय? सेगमेंट डीई अँड सेगमेंट ए बी. आता आपण अगोदर काय करू, डिस्टन्स ऑफ डीईचं डिस्टन्स काढूया. आता डिस्टन्स ऑफ डीई काढायचं म्हटल्यावर कोऑर्डिनेट ऑफ डी बघावं लागेल आपल्याला. कोऑर्डिनेट ऑफ डी इज, डीचा कोऑर्डिनेट किती आहे? -7 अँड कोऑर्डिनेट ऑफ ई इज 9. मग ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट, डिस्टन्स ऑफ डीई इज इक्वल टू, हा सांगा, 9 मायनस -7, निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह, 9 + 7 16. डीई किती आला? 16 आला. आता याच्यानंतर जो दुसरा म्हणते ए बी, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज, एचा कोऑर्डिनेट किती आहे? -3. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज 5. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज -3. डिस्टन्स ए बी किती येणार आहे? डिस्टन्स ऑफ ए बी ग्रेटर कोऑर्डिनेट 5 मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट 5 + 3 इज इक्वल टू 8. मग याचा डिस्टन्स 8 आलाय, म्हणजे लेंथ किती आहे? 8. मग लेंथ डीई इज इक्वल टू 16 आणि लेंथ ए बी इज इक्वल टू किती आहे? 8. हे फर्स्ट अँड सेकंड. मग तुम्हाला काय म्हणता येईल? फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड सेगमेंट डीई अँड ए बी आर नॉट कॉन्ग्रंट. कॉन्ग्रंट आहेत का? नाही आहेत. का नाही आहेत? तर त्याची लेंथ किती आहे? 16 आहे आणि याची लेंथ किती आहे? 8 आहे. म्हणून त्याला आपल्याला काय म्हणता येणार नाही? 2 सेगमेंट्स आर नॉट कॉन्ग्रंट. ते दोन्ही सेगमेंट काय नाही आहेत? कॉन्ग्रंट नाहीत. म्हणजे काय करायचं, या दोघांचा डिस्टन्स काढून घ्यायचं आणि या दोघांचा डिस्टन्स जर इक्वल आले तर कॉन्ग्रंट सेगमेंट आहेत आणि नॉट इक्वल आले तर नॉट कॉन्ग्रंट होणार. ठीक आहे, झालं. पहिला क्वेश्चन कळालं का? त्यानंतरचा सेकंड नंबरचा बघूया. हा पहिल्यातला पहिला झाला, आता पहिल्यातला दुसरा बघू. बघा, डिस्टन्स काढायचा. डिस्टन्स काढल्याच्या नंतर तुम्हाला त्याचा आन्सर भेटून जाईल. पहा, चला काय पुढं, सेगमेंट बीसी आहे, सेगमेंट BC अँड सेगमेंट AD आहे. BC अँड AD मध्ये म्हणताय. मग आपल्याला अगोदर डिस्टन्स ऑफ BC काढून घेऊ आपण, हे की नाही. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट B इज 5 and coordinate of point C is C चा कोऑर्डिनेट किती आहे? 2. 5 and 2. A चा B चा कोऑर्डिनेट 5 आहे, C चा कोऑर्डिनेट 2 आहे. डिस्टन्स ऑफ BC आहे. ग्रेटर कोऑर्डिनेट 5 -2 इज इक्वल टू काय आलं? 3. म्हणजे लेंथ ऑफ BC इज इक्वल टू 3 आले. त्यानंतर डिस्टन्स ऑफ AD, कोऑर्डिनेट ऑफ A इज, A चा कोऑर्डिनेट किती बघा बरं? कोऑर्डिनेट A चा कोऑर्डिनेट आहे -3 अँड coordinate of D is -7. -3 and -7. Distance of ABA. Distance of AB. Greater coordinate. -3, -7. -3, negative into negative, positive. 7 - 3,
4. इकडचं किती आहे 3 आहे, इकडचं किती आहे 4. फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड सेगमेंट BC and segment AD are not congruent. नॉट कॉन्ग्रंट. ते कॉन्ग्रंट आहेत का मग? नाही. हा झाला क्वेश्चन नंबर 2 जो या ठिकाणी दिलेला होता आपल्याला. क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला जो सेकंड नंबर आहे त्यामध्ये दिलेला. त्यानंतर 3 नंबरचा दिलेला आहे बघा. 3 नंबरचा काय आहे, हा जो होता फर्स्ट मधला सेकंड झाला, तर फर्स्ट मधला जो 3 बघायचा आहे तो बघूया. कोणता सेगमेंट आहेत ते 2 दिलेले, ते तुम्हाला विचारलेत कॉन्ग्रंट आहेत की नाहीत, हे की नाही. बघा सेगमेंट BE आहे and segment BE and segment AD, BE and segment AD. Distance of BE coordinate of point B is 5 and coordinate of point E is 9. Point B is 5 and coordinate of point E is 9. Distance of BE, greater coordinate 9 minus 5 is equal to 4. 9 minus 5 is equal to 4. Length BE is equal to 4. BE ची लेंथ किती भेटली? BE जो आहे त्याची लेंथ 4 भेटली. त्यानंतर जो कोऑर्डिनेट ऑफ A, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट A is -3. कोऑर्डिनेट of point D is -7. आपल्याला काय काढायचं त्याचं? लेंथ किंवा डिस्टन्स काढायचं आहे. मग डिस्टन्स ऑफ AD आहे ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. -3 -7. -3 निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह. 7 - 3 इज इक्वल टू 4. लेंथ ऑफ AD आहे किती आली 4 आणि लेंथ ऑफ BE किती आली 4. फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड सेगमेंट BE कॉन्ग्रंट सेगमेंट AD, दोन्ही सेगमेंट काय झाल्या? कॉन्ग्रंट झाल्या. ठीक आहे. म्हणजे या स्वरूपामध्ये जो पहिला क्वेश्चन होता तुमचा आहे की नाही, विच सेगमेंट आर कॉन्ग्रंट आर नॉट कॉन्ग्रंट, आहे की नाही, ते आपल्याला या ठिकाणी काय करायचं होतं? लिहायचं होतं किंवा ओळखायचं होतं. म्हणजे या स्वरूपामध्ये जो प्रॅक्टिस सेट 1.2 आहे की नाही, प्रॅक्टिस सेट 1.2 जो क्वेश्चन होता तो या ठिकाणी काय झाला? कंप्लीट झाला. ठीक आहे. यानंतरचा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आपण काय करू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. चालतंय.